मित्रांनो, मंदिराची ही मागची बाजू आणि आमची मित्रवारी आणि हे जे झाड दिसतंय ना, हे झाड खूप माझ्यासाठी ऐतिहासिक म्हणायला हरकत नाही. माझी ट्रेकिंगची सुरुवात ही या झाडापासून झाली. त्याची थोडीशी स्टोरी अशी आहे. घरात छोटी मुलं दंगा करत होती. वय वर्ष 3, सगळ्यात मोठा 7 वर्षाचा. आणि काका आमचे वैतागले मुंबईचे, आवाज गोंगाट सवय नाही. आणि मग मुलांना म्हणलं, मी जायचं का रे सदाशिवगडावर? म्हटली जायचं. म्हटलं मी कोणाचं वजन उचलणार नाही, आपलं पिशवी पाठीवर घ्यायची आणि गड चढून जायचं. आई वडिलांना विचारून आली. आता मुलं 3 वर्ष ते 7 वर्ष, बर का. 3 वर्ष ते 5 वर्षातली 4 मुलं होती आणि 1, 2, 3 मोठी होती 5-6 वर्षाची. आणि मी आलो त्या डोंगरावर त्यांना घेऊन गाडीतून. एकाने मला पायथ्याला सोडलं, तिथून वरती चढून आलो. आणि या पारावर सगळी मुलं बसली, झाडावर खेळली. सगळ्यात मोठी मुलगी होती 7 वर्षाची. माझा मित्र आहे खुंटाळे म्हणून, त्याची मुलगी होती. आणि मी या बाजूला बसलो होतो. हे आता घर आहे, या घराच्या इथं मी बसलो होतो आणि लांबून काय करतात बघत होतो. तर त्या मुलीनं सगळ्यांना या पारावर गोल बसवलं. प्रत्येकानं आपापले डबे काढले आणि छानपैकी खाल्ले. पालकांना प्रश्न पडतो की शाळेतल्या बायकांना मुलं कशी आहेत, तर पालक मुलांचे लाड करतात. ही पहिला दृष्टांत मला मिळाला. आणि जेव्हा ती स्वतंत्र असतात तेव्हा स्वतःच्या गोष्टी स्वतः करतात. हा एक छान दृष्टांत मिळाला. आणि तेव्हापासून मला ट्रेकिंग नावाचा प्रकारची माझी ओळख झाली. आणि मी त्यानंतर कायम फिरत राहिलो आमच्या घरच्या मित्राच्या मुलांना घेऊन, कुटुंबांना घेऊन. अगदी 407 ट्रकात घालून सुद्धा आम्ही गेलेलो आहे. एसटी बुक करून वासोट्याला गेलेलो आहे. फार ही सुंदर आठवण आहे या ठिकाणाची. वाटलं तुमच्या बरोबर शेअर करू. आज वातावरण मस्त आहे.